नमस्ते, मी डॉक्टर सुवर्णा सातपुते. कल्पतरू वेलनेस वाइब या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हेरिकोज वेनबद्दल जाणून घेणार आहोत. व्हेरिकोज वेन म्हणजे काय? त्याची लक्षणे काय आहेत? त्यामागची कारणे कोणती आहेत? आणि प्लस आपल्या आहारामध्ये, विहारामध्ये कोणते बदल केले पाहिजेत? आपण सोपे घरगुती कोणते उपाय करू शकतो? या सर्व गोष्टी आज आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. जर योग्य वेळी योग्य उपचार आणि योग्य काळजी घेतली तर व्हेरिकोज वेनवरती मात करता येऊ शकते. पण जर हाच आजार जुनाट होत गेला, त्याची सिव्हिरिटी वाढत गेली आणि त्यामध्ये अल्सर्स निर्माण झाले, तर सर्जरीची गरज पडू शकते. त्यासाठी सुद्धा अजूनही आधुनिक लेझर ट्रीटमेंट अवेलेबल आहे. तर सगळ्यात पहिला जाणून घेऊया की व्हेरिकोज वेन म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये 2 प्रकारच्या रक्तवाहिनी असतात. एक आर्टरीज आणि सेकंड वेन्स. आर्टरीज हे शुद्ध रक्ताचा पुरवठा हृदयापासून ते अवयवांपर्यंत करण्याचं काम करतात आणि वेन्स हे अशुद्ध रक्ताचा पुरवठा अवयवापासून ते हृदयापर्यंत करण्याचं काम करतात. आणि आपल्या पायामध्ये मोठे वेन्स असतात जे की गुरुत्वाकर्षणाच्या उलट दिशेने काम करून रक्तपुरवठा वरती हृदयापर्यंत नेण्याचं काम करतात. आणि ह्या वेन्समध्ये वॉल्व्ह असतात म्हणजे झडपा असतात जे की हे व्यवस्थित रक्तपुरवठा व्हावा, बॅकफ्लो होऊ नये आणि व्यवस्थित हे रक्तप्रवाहामध्ये अडथळा येऊ नये याची काळजी घेतात. जेव्हा हे वॉल्व्स किंवा जेव्हा झडपा हे वीक होतात किंवा त्यांची फ्लेक्झिबिलिटी कमी होते, ते खराब होतात, तेव्हा रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही आणि ते रक्त थोडं बॅकफ्लो होऊन तिथेच साचत जातं. सुरुवातीला त्याची लक्षणं दिसत नाहीत, पण कालांतराने त्यातील शिरा फुगू लागतात, निळे जांभळं जाळं बनायला लागतं. सुरुवातीला पायाच्या पाठीमागून ते वरती मांडीपर्यंत ते पसरलं जातं. गुडघ्याच्या आजूबाजूला सुद्धा ते जाळं पसरलं जातं. आणि हेच जर आजार व्हेरिकोज वेन लाँग टर्मसाठी राहिला तर पुढे जाऊन डीव्हीटीचा त्रास होऊ शकतो. डीव्हीटी म्हणजे डीप वेन थ्रोम्बोसिस म्हणजे रक्ताची गुठळी निर्माण होते. तर आता जाणून घेऊया की व्हेरिकोज वेन होण्यामागची कोणती कारणे आहेत. सगळ्यात पहिला तर जास्ती वेळ उभे राहून काम करणे. जसे की हाऊसवाईफ किचनमध्ये खूप वेळ उभे राहून काम करतात आणि खूप लोकांचे प्रोफेशन जसे की टीचर, वॉचमन आणि खूप लोकांचं असं प्रोफेशन असतं की ज्यांना 10-10 तास उभं राहून काम करावं लागतं. त्यामुळे याचा परिणाम ते लाँग स्टँडिंगमुळे वेन्सवरती होतो. ते वेन्समधील वॉल्सवरती होतं आणि त्याची फ्लेक्झिबिलिटी, त्याचे विकनेस त्याच्यामध्ये यायला लागतो आणि त्यामुळे व्हेरिकोज वेन्सचा धोका जास्ती वाढतो. सेकंड आहे ओबेसिटी म्हणजे ज्या लोकांचं जास्ती वजन आहे, त्या वजनाचा भार त्यांच्या पायावरती पडतो, पायातील वेन्सवरती, वेन्समध्ये वॉल्सवरती पडतो, वॉल्समधली फ्लेक्झिबिलिटी कमी होते, वेन्सची फ्लेक्झिबिलिटी कमी होते, वीक होतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये व्हेरिकोज वेन्सचा धोका जास्ती वाढतो. नेक्स्ट आहे आजकालच्या बैठी जीवनशैलीमध्ये खूप लोक 10 ते 12 तास हे चेअरवरती बसून काम करतात. त्यांच्या शरीराची हालचाली कमी होत असते आणि त्यात जर त्यांच्यात व्यायामाचा अभाव असेल, तर त्यांच्या शरीराची फ्लेक्झिबिलिटी कमी होते, पायाची फ्लेक्झिबिलिटी कमी होते आणि वेन्सची सुद्धा फ्लेक्झिबिलिटी कमी व्हायला लागते आणि यांच्यामध्ये व्हेरिकोज वेनचा धोका जास्ती वाढतो. नेक्स्ट आहे हेरिडिटरी. अनुवांशिकतेने सुद्धा व्हेरिकोज वेनचा त्रास होऊ शकतो. नेक्स्ट ओल्ड एज. वयामानानुसार आपल्या त्याचा इफेक्ट वेन्सवरती, त्याच्या फ्लेक्झिबिलिटीवरती, वॉल्सवरती जे काही झडपा आहेत त्याचे वीक वीक व्हायला लागतात वयामानानुसार. त्यामुळे जे काही वयोवृद्ध लोक आहेत त्याच्यामध्ये व्हेरिकोज वेनचा त्रास जास्त होऊ शकतो. नेक्स्ट आहे प्रेग्नंट स्त्रियांमध्ये. त्यांचं वाढत चाललेलं वजन, अचानक वाढत असलेल्या वजनाचा भार पूर्ण पायावरती पडतो, त्या वेन्सवरती पडतो. त्यामुळे प्रेग्नंट स्त्रियांमध्ये सुद्धा व्हेरिकोज वेनचा त्रास होऊ शकतो. आणि स्पेशली पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये व्हेरिकोज वेनचा त्रास जास्ती असतो. कारण प्रोजेस्टेरॉन, एस्ट्रोजन ह्यासारखे जे हार्मोन्स असतात ते स्पेशली स्त्रियांमध्ये असतात ते नसांना रिलॅक्स करण्याचं काम करतात. त्यामुळे मेनोपॉजनंतर हार्मोनल इम्बॅलन्समुळे त्या स्त्रियांमध्ये जास्ती व्हेरिकोज वेनचा त्रास होऊ शकतो. ॲज पर आयुर्वेदा जेव्हा शरीरामध्ये वातदोष दृष्टी होते, तेव्हा व्हेरिकोज वेनचा त्रास होतो. वातदोष हे आपल्या शरीरातील प्रवाहाला, गतीला नियंत्रण करण्याचं काम करतं. जेव्हा वातदोषमध्ये दृष्टी होते, तेव्हा आपल्या शरीरातील गतीवरती आणि प्रवाहावरती जो काही रक्तप्रवाह आहे याच्यामध्ये अडथळा निर्माण व्हायला लागतो. वातदोषाचे 5 प्रकार आहेत. प्राणवायू, उदानवायू, व्यानवायू, समानवायू आणि अपानवायू.
कमरेखालील भागावरती अपानवायू नियंत्रण करतं. जेव्हा ही अपानवायू दृष्टी होते, तेव्हा हे रक्तप्रवाहामध्ये सुद्धा अडथळा निर्माण करायला लागते. जसं की वात प्रकोपक आहार, जे काही वृक्ष, तीक्ष्ण, कटू आहारांचं अतिप्रमाणात सेवन करणे, थंड गोष्टींचं अतिप्रमाणात सेवन करणे आणि विहारामध्ये जसं की खूप वेळ उभं राहून काम करणे, खूप वेळ बसून राहून काम करणे आणि प्लस व्यायामाचा अभाव असणे, वजन जास्ती असणे, जास्ती हिल्सच्या चपलांचा वापर करणे आणि प्लस बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन असणे, ह्या सगळ्यांचा परिणाम अपानवायूवरती होतो. अपानवायू दृष्टी होते आणि त्यामुळे रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही, रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे पुढे जाऊन व्हेरिकोज व्हेनचा त्रास होतो. हे पहिले आपण कारणे. आता जाऊन घेऊया लक्षणे काय काय आहेत. शिरा फुल्यासारख्या जाणवायला लागतात, पायामध्ये सूज येते, पायामध्ये जडपणा जाणवायला लागतो, ओढल्यासारखा त्रास जाणवायला लागतो आणि निळा जांभळा असा जाळं निर्माण होतं. सुरुवातीला पायाच्या पाठीमागे सुरुवात होते आणि ते पुढे-पुढे पसरत जाऊन मांडींवरती, गुडघ्यांच्या आजूबाजूला ते जाळं निर्माण व्हायला लागतं. त्या जागेवर आग होते, खाज व्हायला लागते, असे त्रास होऊ लागतात. तर हे पहिलं लक्षण आहे. आता याच्यावरती कोणते सोपे घरगुती उपाय करता येऊ शकतात ते जाणून घेऊया. सगळ्यात पहिलं तर वेस्टर्न म्हणजेच कॉम्प्रेशन स्टॉकिंग्स, ज्यामुळे आपल्या पायाला सपोर्ट भेटतो, आपल्या वेन्सना सपोर्ट भेटतो, त्यामुळे व्हेरिकोज वेन्सचा त्रास कमी होऊ शकतो. सेकंड आहे अभ्यंग म्हणजेच मसाज. त्यासाठी एरंड तेलाचा उपयोग करायचा आहे. एरंड तेल हे श्रेष्ठ वातशामक ड्रग आहे, जे की आपल्या शरीरातलं वात कमी करण्यासाठी मदत होते. जर तुम्ही अपवर्ड डायरेक्शनमध्ये एरंड तेलचा उपयोग करायचा आहे मसाजसाठी, ज्यामुळे पायामधले कोरडेपणा आहे तो कमी येण्यासाठी, सूज, वेदना ते कमी येण्यासाठी मदत होणार आहे. शरीरामध्ये वातदोष कमी येण्यासाठी एरंड तेलचा उपयोग होणार आहे. नेक्स्ट आठवड्यातून एकदा शरीर शुद्धी करायची आहे. आठवड्यातून एकदा एरंड तेलने शरीर शुद्धी करणं गरजेचं आहे. शरीर शुद्धी केल्यानंतर तुमच्या आतड्यांची शुद्धी होणार आहे, रक्त शुद्धीकरण होणार आहे, रक्तप्रवाह व्यवस्थित होणार आहे, तुमच्या शरीरातलं वात, पित्त, कफ तिन्ही दोष व्यवस्थित बॅलन्स करणार आहे. त्यामुळे आठवड्यातनं एकदा शरीर शुद्धी करणं फार गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही आदल्या दिवशीपासून प्रिपरेशन करायचं आहे. ज्या दिवशी तुम्ही शरीरशुद्धी करणार आहे, तो दिवस तुमच्या सुट्टीचा असायला पाहिजे. खूप कामाचा लोड, प्रवास, दगदग अशा गोष्टी नसायला पाहिजेत. संध्याकाळी 7च्या अगोदर तुम्ही जेवण घ्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 5 वाजता तुम्हाला 30 ते 40 ml एरंड तेल 1 ग्लास गरम पाण्यासोबत घ्यायचं आहे. तुम्ही हे सुंठाच्या काढासोबत सुद्धा घेऊ शकता. 2 कप पाण्यामध्ये 1 अर्धा चमचा सुंठ पावडर टाकून ती 1 कप होईपर्यंत उकळायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये 30 ते 40 ml ते एरंड तेल मिक्स करून तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला त्याच्या चवीचा किंवा जो चिकटपणा असतो त्याचा त्रास जाणवणार नाही. इझिली तुम्ही ते घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला 5 ते 6 वेळा लूज मोशन होणं अपेक्षित आहे. जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हाच तुम्हाला हलकं जेवण घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्हाला थोडं-थोडं कोमट पाणी पीत राहायचं आहे. या शरीर शुद्धीमुळे तुमच्या सगळ्या आतड्यांची शुद्धी होणार आहे. जे काही आम उत्पत्ती झाली आहे, जे काही टॉक्सिन्स तयार झाले, ते सर्व व्यवस्थित बाहेर टाकून देण्यासाठी मदत होणार आहे. प्लस रक्त शुद्धीकरण व्यवस्थित होणार आहे. रक्तप्रवाह व्यवस्थित होण्यासाठी मदत होणार आहे. वात, पित्त, कफ जे काही 3 दोष आहेत आपल्या शरीरामध्ये, जे ते व्यवस्थित बॅलन्स राहण्यासाठी मदत होणार आहे. नेक्स्ट उपाय व्यायाम. आपल्या डेली रुटीनमध्ये आपण कमीत कमी 30 ते 35 मिनिटं हे व्यायामासाठी करणे खूप गरजेचं आहे. आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित फ्लेक्झिबिलिटी राहील तर आपल्या पायांमध्ये फ्लेक्झिबिलिटी, वेन्समध्ये फ्लेक्झिबिलिटी, त्याच्या वॉल्समध्ये फ्लेक्झिबिलिटी राहण्यास मदत होणार आहे. ॲटलीस्ट वॉकिंग, जॉगिंग, स्विमिंग या कोणत्याही गोष्टीचा तुमच्या डेली रुटीनमध्ये तुम्हाला समावेश करून घ्यायचा आहे. जमत असेल तर सूर्यनमस्कार, योगा, आसन ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग तुम्हाला खूप फायदा होणार आहे. नेक्स्ट आहे आहार. आहारामध्ये तुम्हाला वृक्ष, कटू, तीक्ष्ण हे काही जे आहार आहेत, वात प्रकोपक आहार, जास्ती थंड गोष्टी ह्यांचं प्रमाण कमी करायचं आहे. स्निग्ध आहारांचं प्रमाण वाढवायचं आहे. स्निग्ध आहार म्हणजे दूध, तूप, ताक, लोणी यांचा आहारामध्ये समावेश करायचा आहे. सीझनल फ्रुट्स घ्यायचे आहे. पाणी भरपूर प्रमाणात प्यायचं आहे. आणि जे काही मसालेदार, मांसाहार, जंक फूड, बेकरी प्रोडक्ट, फास्ट फूड ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या आहेत. साखर, मैदा, एक्स्ट्राचं मीठ जे काही बेकरी प्रोडक्ट असतात त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मीठ असतं, त्यांचं प्रमाण तुम्हाला कमी करायचं आहे. हिरवा पालेभाज्या, कडधान्य यांचा समावेश करायचा आहे. सात्विक आणि संतुलित आहार घ्यायचा आहे.
आणि विहारामध्ये जसं सांगितलं व्यायामाचं जर तुम्ही 30 ते 35 मिनिटं तुमच्या डेली रुटीनमध्ये काढसाल तर त्याच्यामुळे तुमचं वजन नियंत्रित राहण्यासाठी मदत होणार आहे, डायजेशन व्यवस्थित होण्यासाठी मदत होणार आहे आणि प्लस शरीर फ्लेक्झिबल राहण्यासाठी मदत होणार आहे आणि तुमचे तिन्ही दोषी बॅलन्स राहण्यासाठी मदत होणार आहे. आणि रोज रात्री झोपताना 1 ग्लास गरम दुधामध्ये तुम्ही शुद्ध गाईचं तूप 1 चमचा घेऊ शकता किंवा 1 ग्लास गरम पाण्यासोबत सुद्धा तुम्ही 1 चमचा शुद्ध गाईचं तूप घेऊ शकता. त्यामुळे तुमचं शरीरातला वातदोष कमी होण्यासाठी मदत होणार आहे. सकाळी तुम्ही उठल्यानंतर ना उपाशीपोटी सुंठचा काढा घेऊ शकता. जसं की अगोदर सांगितलं आहे 2 कप पाण्यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर टाकायची आहे आणि ती 1 कप होईपर्यंत त्याला उकळवायचा आहे आणि तो सुंठचा काढा सिप बाय सिप कोमटल्यानंतर घ्यायचा आहे. त्याच्यामुळे काय होईल कारण सुंठ हे वातशामक क्वालिटी आहे. तुमच्या शरीरातला वातदोष कमी करण्यासाठी सुंठ मदत करते. तर हे सोपे घरगुती उपाय सांगितलेले आहेत. आयुर्वेदामध्ये खूप सारे काढा अवेलेबल आहेत, खूप सारे औषधी, गुटी वगैरे अवेलेबल आहेत, जे की तुमच्या शरीरातला वातदोष बॅलन्स करण्यासाठी, व्हेरिकोज वेन्सचा त्रास कमी करण्यासाठी, रक्तप्रवाह, रक्तशुद्धीकरण व्यवस्थित होण्यासाठी मदत करणारे औषधी अवेलेबल आहेत. तसं पंचकर्म अवेलेबल आहे, जसे की बस्ती, विरेचन, रक्तमोक्षण, जलोका त्यांचा रिझल्ट खूप छान आहे. पण त्यासाठी तुम्हाला प्रॉपर कन्सल्टेशन घेणं खूप गरजेचं आहे. प्रॉपर कन्सल्टेशन घेऊन तुमच्या प्रकृतीनुसार, तुमचे त्रास जिथे सिव्हिरिटी आहे त्यानुसार पुढची ट्रीटमेंट ठरवली जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहण्यात आलं की व्हेरिकोज वेन म्हणजे काय? त्याची लक्षणं काय आहेत? ती होण्यामागची कारणे काय आहेत? आणि प्लस यासाठी आपल्या आहारामध्ये काय बदल करायचा आहे? विहारामध्ये काय बदल करायचा आहे? घरगुती कोणकोणते सोपे आपण उपाय करू शकतो? ह्या सर्व गोष्टी आज आपण डिटेलमध्ये पाहिलेल्या आहेत. आणखीन तुम्हाला काही डाउट्स असतील, आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.